The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। मनोपुब्बंगमाधम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो न दुःखमनवेति चक्रं वहतो पदम् मनोपुब्बंगमाधम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासति वा करोति वा ततो न सुखमनवेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभा शाखा क्रमांक 3 मौजे करबुडे बौद्धजन कमिटी मुंबई आणि आदर्श महिला मंडळ स्थानिक आणि मुंबई कपिलवस्तू नगर करबुडे तालुका जिल्हा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध आणि विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा वर्धापन दिन हा कार्यक्रम आज 20 मे 2026 रोजी आपण आयोजित केलेला आहे। तेव्हा सर्व ग्रामस्थ आणि मुंबई कमिटीचे सदस्य पदाधिकारी त्याचबरोबर माझ्या समवेत उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल त्याचबरोबर पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल आणि धम्मदेसना श्रवण करण्यासाठी इथे उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धा बुद्धिशील संपन्न उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा उपदेशिलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे। आज आमचा हा जो कोकण धम्म दौरा आहे मागच्या 9 तारखेपासून आम्ही कोकणामध्ये आहोत। 10 तारखेपासून हा कोकण धम्म दौरा सुरू झालेला आहे आणि आज समारोपीय कार्यक्रम इथे संपन्न होतो आहे। त्याचा आम्हाला हर्ष होतोय,
अत्यंत सुंदर असं करबुडेमध्ये असलेलं हे बुद्ध विहार, जे छोटासा पॅगोडा तुम्ही विहारावरती बनवलेला आहे, अत्यंत सुंदर असा तोरणा गेट आहे, बुद्ध विहारही आतमध्ये आल्यानंतर खाली हे नवीनच पाहायला मिळालं आम्हाला, एक वेगळ्या प्रकारचं इथे तुम्ही बनवलेलं कन्स्ट्रक्शन जे आहे ते वैशिष्ट्यपूर्ण आहे, अत्यंत रमणीय आपला परिसर आहे आणि आपणही एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात. आमचे जयराजजी जाधव असतील, मकरंदी जाधव, विनोद जाधव आणि अविनाश जाधव यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि इथे धम्मदेसना देण्यासाठी आम्हाला निमंत्रित केलाय. तेव्हा आपण सर्वांनी त्यांचं आणि आपलं स्वतःचं सुद्धा साधुकार तथा टाळ्यांच्या गजरांमध्ये अभिनंदन आणि कौतुक केलं पाहिजे. हा धम्माचा जागर आहे. आम्ही रोज कुठे ना कुठे धम्म दौरे आमचे सुरू असतात. तुम्ही द ग्रेट हॅपीनेस आपल्या युट्यूब चॅनलवरील आमच्या धम्मदेसना श्रवण करीत असाल तर बाबासाहेबांच्या मिशनचं प्रामाणिकपणे काम न थांबता न थकता आम्ही करण्याचा प्रयत्न करीत आहोत. गेल्या 10 दिवसांपासून कोकणामध्ये रोज वेगवेगळ्या वाड्यांमध्ये आम्ही चाललेलो आहोत. चिपळूण असेल, खेड असेल, लांजा, रत्नागिरी, तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे तालुके तुमचे आम्ही फिरलो आहे आणि अनेक वर्षांपासून कोकणामध्ये तर आम्ही येतोच, परंतु मधल्या काळामध्ये गॅप पडला आणि पुन्हा यावर्षी दौरा सुरू झाला आणि हा 2026चा कोकण धम्म दौरा आज संपन्न होणार आहे आणि आपल्या प्रोग्रामच्या नंतर आम्ही पुण्याकडे आणि औरंगाबादकडे मार्गक्रमण करणार आहोत. काल आम्हाला समजलं जाधवांकडून की गावामध्ये कोणीतरी गेलाय, कोणीतरी मृत्युमुखी पडलाय. त्यांच्याही प्रती खूप खूप मंगल मैत्री, त्यांच्या सुगतीसाठी, त्यांच्या पंच उपादान स्कंधांना या संपूर्ण पुण्यकर्माला आपण समर्पित करीत आहोत. या पुण्यकर्माच्या बलाने त्यांना सुगतीचा लाभ हो, अशा प्रकारची मंगल कामना प्रारंभीच मी त्यांच्या प्रती व्यक्त करीत आहे. आणि धम्मदेसना देत असताना आता आम्ही वेगवेगळ्या प्रांतामध्ये जातो आणि भोजनामुळे की काय, भगवंतानं तर सांगितलंय आहारानुसारही आपला स्वभाव बदलत असतो. जो आहार घेतो ना आपण, तर तो आहार, तर कोकणी आहार तर तुम्हाला तर माहितीच आहे, कोकणी आहार हा वेगळाच आहे जगापेक्षा. तुम्ही तिकडे मराठवाड्याकडे गेलात तिकडचाही आहार वेगळाच आहे, विदर्भात गेलात तिकडचाही आहार वेगळाच आहे, पश्चिम महाराष्ट्र खानदेशात तुम्ही गेलात तर तिकडचाही आहार वेगळा आहे. आणि ज्या ज्या साईडचा जसा जसा आहार आहे तशी तशी माणसांचे स्वभाव सुद्धा वेगवेगळे आहेत. बघा, आता तुम्ही जे मुंबईला लोक राहता तर मुंबईत वेगवेगळ्या प्रांताचे लोक आहेत बघा, तर त्या सगळ्या प्रांताच्या लोकांचा वैविध्यपूर्ण स्वभाव तुम्हाला पाहायला मिळत असेल. आता इकडे जे कोकणातच राहतात तर त्यांना काही जास्त इकडे तिकडे न गेल्यामुळे समजणार नाही, पण आम्ही जसं इकडे तिकडे जातो तर कोकणाच्या लोकांचा स्वभाव वेगळाच आहे, बाकीच्या प्रांतातल्या लोकांचा स्वभाव वेगळा. वेगळा म्हणजे की ज्याला काय म्हणू आपण, चर्या समजते तुम्हाला? चर्या नाही समजत. आता तुम्ही बसलात का नाही, आता अनेक कार्यक्रमांना जातो, बऱ्याच ठिकाणी खूप जास्त लोक असतात, काही ठिकाणी कमी लोक असतात. आता कोकणाकडे लोकसंख्या आपली कमीच आहे आणि तसंही इथे 150 घरं जरी असले तरी यांनी आम्हाला सांगितलं आता की काय कार्यक्रम इकडे आहेत. तसा सगळीकडेच कार्यक्रम आहे, तो काही म्हणजे नाविन्यपूर्ण काही नाहीये त्यामध्ये. परंतु हे सगळं काही पाहत असताना आम्ही काही गोष्टी आमच्या लक्षात आल्या की धार्मिकता जी आहे किंवा सामाजिक परिवर्तन जे आहे किंवा बुद्ध धम्माचं आचरण जे आहे ते काही ठिकाणी कमी आहे आणि काही ठिकाणी जास्त आहे. बघा, तुम्ही पण पाहत असाल काही लोक धार्मिक आहेत, म्हणजे ओरिजिनल बुद्धिस्ट आहेत, पंचशील काटेकोरपणे पालन करतील, आठवड्यातून 1 दिवस अष्टशील पालन करतील किंवा विहारामध्ये जात राहतील किंवा दर रविवारी विहारात जातील, आपल्या मुलांबाळांवरती बुद्ध बाबासाहेबांचे संस्कार घालतील. पण काही लोक जणू काही आपण या गावचेच नाही आहोत, म्हणजे धार्मिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या आपला याच्याशी काही संबंध नाही आहे असा पण वागणारा एक वर्ग आहे. बघा, तुमच्याकडे आहे का नाही माहित नाही. खाओ पिओ मजे करो कव्वाली सुनो डांस करो और बस हापुस आंबा खाते रहो और फिर से मुंबई जाते रहो और उधर अपना अपना काम करते रहो. बाल्याची माय, बाल्याची बायको, बाल्याचं घरदार आपापल्या खोलीत आणि बाकी दुनिया गेली म्हणते चुलीत. तुम्ही नाही तसे, तुम्ही चांगलेच आहात, त्याचा काही विषय नाही, पण अशी लोक आहेत. बघा, आहेत का नाही, आहेत की नाही? हा, बोला माझ्याशी, शांतच बसू नका, मुकच बसू नका.
नाही तर झोपी जाल बा. आम्हाला वाटलं काय तुम्ही बसलेले आहे की नाही. भंतेजी प्रवचन देत होते तेव्हा तुम्ही बसले असे एकदम सिरियस होऊन. आणि तुमच्यातले बरेच लोक मी पाहत होतो एकदम सिरियस होते असे. तर चेहऱ्यावर स्माइलही ठेवली पाहिजे, थोडंफार हसायलाही पाहिजे. काही भगवान बुद्धाने हसण्याची काही निंदा केलेली नाही. फक्त कोणावर हसलो नाही पाहिजे, म्हणजे दुसऱ्यांवर हसायला नाही पाहिजे, दुसऱ्याच्या दुःखावर हसायला नाही पाहिजे. दुसऱ्याचं काही आजार आहे किंवा कोणी संकटात सापडलाय, कुणाचं वाईट होते त्यावरती नाही हसायला पाहिजे. पण हसतमुख मात्र आपण राहायला पाहिजे की नाही, राहायला पाहिजे. हसतमुख जे राहतात त्यांचं अर्ध दुःख गायब होते बघ. आणि जे एकदम सिरियस, काही झालं कसं काय बरं आहे का, नाही हो आता, नाही हो आता, नाही हो, अख्खा आयुष्य जाते ते नाही होत म्हणत राहते. पा ऍक्च्युली कितीतरी चान्स येतात, कितीतरी संध्या येतात जीवनामध्ये, कितीतरी सुखाचे आनंदाचे क्षण येतात. पण मोड ज्यांचा चेंज होत नसेल, एकच मोड. जसं नेहमी सांगतो मी, भिंतीवरची घड्याळ, तिचा जर बॅटरी सेल संपला, संपत आला ना, त्या बॅटरी मधली जी काही एनर्जी आहे ती जर पूर्ण डाऊन झाली, तर एक प्रसंगी अशी दिसते बघा, ते काटे जे दिसतात का, 1 सेकंदवाला, मिनिटवाला, घंटावाला, 3 काटे असतात ना, ते जागेवरच असं टिक 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 हळूहळूच करते बघा, फिरत नाही पुढे. का तर बॅटरी डाऊन झालेली असते. तर तसा मोड आपल्या या डिस्प्लेचा नसायला पाहिजे बघा. प्रसंगानुसार हा डिस्प्ले चेंज झाला पाहिजे. तर नाही तर नको ते आजारही होतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कारण आपलं मन आहे आणि मनाला प्रफुल्लित ठेवता आलं पाहिजे, मनाला प्रसन्न ठेवता आलं पाहिजे. आणि म्हणून कधी कधी लोकांसमोर आम्ही जेव्हा जातो तेव्हा चेहरे जर एकदमच सिरियस असतील तर आम्हालाच प्रश्न पडतो, बापा आता बोलावं का नाही. कारण समोरच्यांना काय भुका लागल्या म्हणावं, काय हे बोर होते म्हणावं, किंवा म्हणजे काही समजायलाच होत नाही कधी कधी. पण तुम्ही फार प्रसन्न आहात, तुम्हाला नाही म्हणत. काही काही ठिकाणी जातो तर खरंच बघा असे, आता समोर बघा, समोरचा जो व्यक्ती आहे, जसं भगवंताने सांगितलं आहे की समोरच्याला भूक लागली असेल आणि त्याला जेवण दिलं तर ते पोटभर खाऊ शकते. पण समोरच्याला भूकच नाही ना, आपण खाता काय, खाता का, घेता का, खाता का, अरे त्याला भूकच नाही, ते घेईल काय, घेईल का. समोरच्याला तहानच नाहीये ना, आपण म्हणतो हे पाणी प्या, बिस्लरीचं पाणी आहे, कोणतं आयरोचं पाणी आहे, जारचं पाणी आहे, अरे त्याला तहानच नाहीये, ते पिईल काय. तर समोरच्याला इंटरेस्ट असायला पाहिजे, समोरच्याची इच्छा असायला पाहिजे. धम्म देसनेच्या बाबतीतही भगवंताने हेच सांगितलं. म्हणून याचना हा प्रकार सांगितला बुद्ध धम्मामध्ये. याचना समजते तुम्हाला. तुमच्याकडून त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यापूर्वी मी याचना बोलून घेतली बघा. अगोदर क्षमा याचना होती, त्याला क्षमा याचना म्हटलं. ओकास वंदामी भन्ते द्वारत येन कतं सबं अपराधं क्षमतो मे भन्ते द्वितीयंपी आणि तृतीयंपी, म्हणजे दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा भन्ते आम्ही याचना करत आहोत, क्षमा याचना. माझ्याकडून जर कोणता अपराध घडला असेल तर त्याबद्दल मला आपण क्षमा करावी, अशी 3दा याचना करताना. आणि पुन्हा मग पंचशिलेची याचना आहे. ओकास अहं भन्ते तिसरणेन पंचशीलं धम्मं याचामी अनुगं कत्वा. हे जे काही आहे शीलं देत मी भन्ते, म्हणजे भन्ते मला त्रिसरणासह पंचशील प्रदान करा माझ्या हित सुखाकरिता. आणि मी कटिबद्ध राहून, प्रामाणिक राहून, शपथबद्ध राहून, प्रतिज्ञाबद्ध राहून माझ्या हित सुखाकरिता त्या त्रिसरणासह पंचशिलेला शरण जाऊन ग्रहण करेल आणि माझं हित साधेल. यासाठी तुम्ही याचना करत असता बघा. करता याचना. याचना म्हणजे रिक्वेस्ट, त्याला विनंती म्हणतो आपण. तर बुद्ध धम्मात विनंती करण्यासाठीचा एक विषय आहे. इतर कुठे विनंती वगैरेचा काही विषय नाही, बुद्ध धम्मात आहे. का तर जेव्हा आपण विनंती करतो तेव्हा असे हात जोडले जातात आपले. आणि हात जोडणं हे भल्या भल्यानं जमत नाही बघा तुमच्यामध्ये. हे हात जोडणं विनम्रतेचं प्रतीक आहे बघा, नम्रता असण्याचं प्रतीक आहे. काही काही लोक पाठीमागे हात नाही, ऍटिट्यूड मध्ये राहतात. त्यांना हात जोडावे वाटत नाही, खाली बसावं वाटत नाही, म्हणजे वंदन करावं वाटत नाही. आणि आपल्यात काही काही लोक तर सांगतात आम्हाला का भन्तेजी बाबासाहेब म्हणाले किसी के सामने झुकना नाही. आणि हे भलत्याच ठिकाणी निवडणुकीच्या वेळी झुकते, आणि इथं झुकण्याची वेळ आली की तिथं म्हणते झुकायला सांगितलं नाही म्हणते. तुम्ही नाही तसे, काही काहींची गोष्ट करतो बघा. निवडणुकीच्या वेळेला बरोबर झुकते. साहेब देता का काही, साहेब देता का काही, तुमचा प्रचार करू का मी, 500 रुपये देता का, एका मताला 1000 रुपये देता का काय. तुमच्याकडे निवडणुकीचं कसं वातावरण आहे काही माहित नाही मला. पैसे घेतात की नाही लोक, ते घेतात. तुम्ही शांतच बसता बापा.
हो, घेत नसाल तर चांगली गोष्ट आहे, पण आम्ही पाहतो, आम्ही पूर्ण अभ्यास करतो. असं काही नाही, जनरल पण अभ्यास केला पाहिजे. एकदम फक्त अध्यात्माचाच अभ्यास नाही तर व्यवहाराचाही अभ्यास असला पाहिजे, जनरलही अभ्यास असायला पाहिजे. लोक प्रवाह कुठे चाललेला आहे, आज लोकांची मानसिकता काय आहे, लोकांचा स्वभाव कसा आहे, लोकांचा कल कुणीकडे आहे, दुनियेमध्ये परिवर्तन कसं होत आहे, आपण लोकांना काय दिलं पाहिजे, ह्याही गोष्टी समजल्या पाहिजे बघा. आणि म्हणून मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगतो की बुद्ध धम्मामध्ये याचना आहे म्हणजे विनंती आहे. नाही तर भगवंताने सुद्धा सांगितलं की धम्म उपदेश कोणालाही करू नका. जरी भगवंताचा उपदेश बहुजन हिताय बहुजन सुखायच आहे, सर्वांच्या हितासाठी सर्वांच्या सुखासाठीच आहे, पण भगवान बुद्धाने भिक्षूंना असं नाही सांगितलं की जे भेटेल त्यांना इकडे या बस आम्ही तुम्हाला प्रवचन देतो, असं नाही सांगितलं. याचना जर असेल, समोरून रिक्वेस्ट असेल, समोरून विनंती केल्या जात असेल तरच धम्मदेशना द्या. कोणालाही असंच धम्मदेशना देत बसू नका, कारण समोरच्याची इच्छा नसेल आणि इच्छा नसताना तुम्ही बोलत असाल तर ते मनातल्या मनात तुम्हालाच म्हणेल याला काही काम धंदा नाही, माझा वेळ खाते, बोर करते, असं होईल ना कधी कधी. मागे बघा सांगितलं होतं, मी अनेकदा सांगतो, एक असेच कीर्तनकार बुवा होते. कीर्तनकार समजतं तुम्हाला, प्रबोधन करणारे कीर्तनकार बुवा होते. त्या काळामध्ये बघा घोंगडी असायची, आपल्याकडे घोंगडी असते असते की नाही, घोंगडी अंथरण्यासाठी वापरतात, मेंढीच्या त्या लोकरापासून बनवतात ती. तर ते महाराज जे होते कीर्तनकार प्रबोधनकार, ते असे समोर बसून कीर्तन करत होते. आता ही गाद्या ठेवल्या होत्या ना अगोदर, आता आमच्या कमरा आउट होऊ लागल्या त्याच्यामुळे खुर्च्या वापरतो आम्ही. तर ते महाराज जे होते त्यांनी घोंगडी टाकायला सांगितली, त्या घोंगडीवर बसून उभं राहून ते कीर्तन करत होते. तर मग असं कीर्तन रात्रीला होतं. आपल्याकडे कसं कव्वाली चालते रात्रभर, चालते की नाही, चालत नाही. हा, तुम्ही मान्य करत नाही बा. मान्य केलं तर बदल होतो बघा, भगवंताने सुद्धा सांगितलं. तर ते कीर्तनकार बुवा त्या घोंगडीवर उभं राहून बसून कीर्तन करत होते, रात्रीची वेळ होती. आता हे फार जास्त लोकांना आवडत नाही बघा. गाणी असतील किंवा टाइमपास असे काही कार्यक्रम असतील तर त्याच्यात इंटरेस्ट असतो लोकांना, याला आवडणारे आवडून घेणारे फार कमी लोक असतात बघा. हा आमचाही अनुभव तुमचाही अनुभव असेल, कारण बुद्धाचा धम्म तसा अवघडच आहे का, तर तो आचरणिक आहे, पालन करण्यासाठी सांगतो. बुद्धाच्या धम्मामध्ये पालन करणं हा विषय आहे. आणि म्हणून तो कीर्तनकार जो आहे तो कीर्तन करत होता. कीर्तन करता करता आता रात्र उशीर 12 वाजले, 1 वाजला. आता याला वाटलं समोर लोक बसलेले ना आपण बोलत राहू. कधी कधी आमच्या सारख्याला पण अहंकार निर्माण होतो बा ज्ञानाचा, का आम्ही फार हुशार आहे, आम्हाला फार चांगलं बोलता येते ना, आम्हाला हे माहिती आहे ते माहिती आहे. आणि जर कॉमन सेन्स नसेल आमच्या सारख्याला, समजा बोलणाराला, याच्यावर जे बोलतात की नाही त्या तशा लोकांना जर कॉमन सेन्स नसेल, समोरच्या लोकांचे चेहरे वाचता येत नसतील, तर आमच्या सारखा अज्ञानी या जगात दुसरं कोणी नाही आहे. म्हणून तुम्हाला हा विषय अगोदर मी पूर्वी सांगतो. तर तो जो कीर्तनकार होता का नाही, त्याला कळे ना की वेळ पुढे चालली आहे, लोक बोर झाले असतील, लोकांना झोपायचं आहे, रात्र आहे, पुढे पुढे चालली, आपण थांबवलं पाहिजे म्हणून. तर त्याला वाटे लोक बसलेले आहेत, आपण अजून बोललो पाहिजे, अजून बोललो पाहिजे. पण झालं असं की तुम्ही शेवटी ग्रहस्थ आहे, तुम्ही थोडी संन्यासी आहे. तुम्ही काय विहारात थोडी राहाल, इथे राहता का, विहारात राहता का, विहारात राहणार नाही. तुम्ही निघून जाल थोड्या वेळानंतर, कार्यक्रम झाल्यानंतर. तर मग लोक रात्र उशीर झाला म्हणून मग एक 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 डिलीट होत होतं बघा. म्हणजे घरी जात होते लोक, पण शेवटपर्यंत एक माणूस थांबला बा, आणि त्याचं कीर्तन त्यानं काही थांबवलं नाही महाराजांनी. कीर्तन सुरूच होतं, एक माणूस समोर बसला. ह्याला वाटलं बा की बाकीचे गेले उठून तर हरकत नाही, पण हे समोर जे एकटंच बसलंय याला फार आवड आहे, हा फार धार्मिक दिसतोय, मी ह्याच्यासाठीच बोललो पाहिजे. आणि त्याच्यामुळे त्यानं थांबवलंच नाही त्याचं बोलणं सुरूच. पण मध्येच थोड्या वेळानंतर त्याच्या मनात विचार आला की याला विचारू तर दे नेमकं काय. तर महाराजनं थांबवलं आणि त्या समोरच्याला विचारलं की सर्व लोक उठून गेले, तुला जास्तच कीर्तन प्रबोधन आवडलेलं दिसते, काय कारण आहे त्याचं. तर तो म्हणे, महाराज गैरसमज करून घेऊ नका, तसं काही नाही आहे. मी याच्यासाठी थांबलो एकटा की ज्या घोंगडीवर उभं राहून बसून तुम्ही कीर्तन करू लागले, ती घोंगडी माझी आहे, ती घोंगडी तेवढी मला मिळाली की मी माझी सुटका करून घेऊ शकतो. असं होऊ नये म्हणून भगवान बुद्धांनी बुद्ध धम्मामध्ये सांगितलंय की समोरच्यांना पण चेक केलं पाहिजे, तपासायला पाहिजे. जिथे जे जेवढं द्यायला पाहिजे ते तेवढं तिथे
दिलं पाहिजे. आणि म्हणून बघा, कारण भगवान बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा भगवंताचंही प्रवचन सगळेच लोक ऐकत नव्हते. काही लोक होते फार धार्मिक होते, सिलवान श्रद्धावंत होते, भगवंताला दान पुण्य करायचे, विहार दान दिले. अनाथ पिंडकासारख्या लोकांनी 54 करोड रुपयाचे विहार दान दिले. विशाखा मिगार मातेनं सुद्धा पूर्वाराम नावाचं विहार दान दिलं. अनेक राजे लोक होते, प्रधान लोक होते, सर्वसामान्य लोक होते, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, अनेक लोकांनी भगवान बुद्धांना वेगवेगळ्या प्रकारचे दान दिले. अनेक लोक भगवंताच्या मार्गामध्ये येऊन सील पालन करत होते. अनेक लोक भगवंताच्या मार्गात येऊन कोणी भिक्खू बनत होतं, कोणी भिक्खुनी बनत होतं. आणि हे सगळे लोक अशा मानसिकतेचे जरी असले, म्हणजे चांगलेही लोक होते पण वाईटही लोक होते. असेही काही काही लोक होते की ज्यांनी कधी भगवान जिथे आहेत एखाद्या गावात तिथे असताना देखील भगवंताकडे काही लोक गेले नव्हते, हातही जोडले नाही, त्यांना दानही दिलं नाही, त्यांचा उपदेशही ऐकला नाही. अशीच एक घटना आहे बघा. एका राजाने भगवान बुद्धाचं प्रवचन आयोजित केलं होतं. तुम्ही बौद्ध साहित्य वाचत असाल तर भगवान बुद्धाचा उपदेश, तुम्ही जसं आता आम्हाला बोलावलं ना धम्मदेशनेसाठी, तसं भगवंताची धम्मदेशना त्या काळामध्ये एका राजाने आयोजित केली. आणि मग भरपूर लोक आले. चावडीवरती धम्मदेशना ठेवली होती, मुख्य रस्त्यावरती जास्तीत जास्त लोकांना लाभ व्हावा म्हणून भगवान बुद्ध आले, भिक्षू आले, प्रवचन दिले. 2 व्यापारी लोक होते. व्यापारी समजते ना? 2 व्यापारी लोक होते. त्या काळात बैलगाडीतून व्यापार करत होते बघा लोक. तर 2 व्यापारी लोक होते आणि त्या व्यापारी लोकांना समजलं की राजाने भगवान बुद्धाची धम्मदेशना आयोजित केली आहे, प्रवचन आयोजित केलं आहे, तर आपणही जाऊ लोकांमध्ये, कारण आपल्याला काही काम धंदा नाही आहे सध्या, आरामच करायचा आहे, तर आपण गेलो पाहिजे. म्हणून ते दोघे गेले. पण दोघेही 2 विचाराचे होते बघा. माणसं तेवढ्या प्रवृत्ती असतात बघा, असतात का नाही? तुमच्या घरची लोक असतील किंवा समाजात लोक असतील, एकाच मताची लोक असतात का? असतात का? बिलकुल नसतात बघा. एकाच मताचे लोक नाहीत. आपल्या समाजाचा जरी विचार केला तर एक मतवालेच लोक आहेत का? आहेत? बिलकुल नाही बघा. वामन दादा म्हणाले, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते. आहेत का? वाणीत भीम आहे, वाणीत भीम आहे, करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते, सारेच नेक असते. पण तसं सगळीकडे सर्वत्र पाहायला मिळत नाही. जय भीम बोलण्यासाठी मात्र एकदम जोर से बोलो जय भीम, ताकत से बोलो जय भीम, इधर से आया जय भीम, उधर से आया जय भीम, बघता काय सामील वान बाबासाहेबांचा विजय असो, 14 एप्रिल झाली की मग आम्ही आमचेच असो, असा कार्यक्रम असते बघा काही काही ठिकाणी. हे वाईट आहे का नाही? तर 2 स्वभावाचे लोक सदा सर्व काळ असतात. काही लोक चांगल्या स्वभावाले असतात, ज्यांना धार्मिकता, शील, सदाचार, विहार, बुद्ध बाबासाहेबांचा विचार आवडतो, तर काही काहींना बिलकुल आवडत नाही बघा. कारण गाडी घोडी माडी नोकरी ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या की जशी जशी श्रीमंती वाढत जाते तशी तशी ह्या गोष्टीतला इंटरेस्ट काही काही लोकांचा कमी कमी होत जातो. बाबासाहेब एका ठिकाणी म्हणाले, म्हणून गरीबाला धम्माची आवश्यकता आहे, गरज आहे. कारण श्रीमंत जेव्हा झाला माणूस अपवाद वगळता की त्याचं पोट भरलं की तो मग या गोष्टीमध्ये पडत नाही. मला वेळ नाही म्हणतो, मी साहेब आहे, मी मॅडम आहे, माझी मुलं शिकलेली आहे, माझी गाडी घोडी सगळं आता वेल सेटल झालेलो आहे आणि मला या गोष्टीमध्ये आता इंटरेस्ट नाही आहे, असे काही काही लोक म्हणतात बघा. म्हणतात की नाही? म्हणतात की नाही? तुमच्याकडे आहेत की नाही असे लोक? बिलकुल सगळीकडेच अशी लोक असतात बघा. आणि त्यामुळे तुम्हाला मी सांगतो की त्या राजाने धम्मदेशना तर आयोजित केली, हे 2 व्यापारी लोक तिथे गेले, तर एक जो व्यापारी होता तर तो दारू पिणारा होता बघा. दारू समजते तुम्हाला? समजते का नाही? नाही समजत? बापा समजत कशी नाही, समजते. दारू दारू तर सारा नाश करते पहा पूर्ण.
समाजाचा नाश करते, कुटुंबाचा नाश करते, आरोग्याचा नाश करते, घरादाराचा नाश करते. बघा आपल्या चॅनलवर सिगालोवाद सुत्त आहे बघा. कोणतं? सिगालोवाद सुत्त. भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये एका वाह्यात गेलेल्या समजतं ना, वाह्यात गेलेल्या एकदम दुराचारी, जो माता पित्याची सेवा करत नव्हता, बिलकुल त्याला पाप पुण्य चांगुलपणा वाईटपणा ह्याच्याशी काही एक देणं घेणं नव्हतं, असा शृगाल नावाचा एक मुलगा होता बघा भगवान बुद्धाच्या काळात. आणि त्या शृगालाच्या वडिलांनी त्या शृगालाला मरताना सांगितलं होतं, कारण तो आई वडिलाच ऐकत नव्हता आणि त्याचे वडील मरायला टेकले. मरताना त्याच्या वडिलांनी त्याला जवळ बोलावलं आणि त्याला सांगितलं, बाळ शृगाल, तू आतापर्यंत माझं काही एक ऐकलेलं नाही आहे, माझी शेवटची अंतिम इच्छा आहे, जर तू मला वचन देणार असशील तर मी तुला सांगतो. ह्याला वाटलं बा आता वडील चालले म्हणजे मरणार आहेत, तर आपण वचन घेऊया, काय हरकत आहे. तर तो बोलला ठीक आहे बाबा सांगा मला. तर त्याचे वडील म्हणाले त्याला मरताना की बाळ शृगाल, मी गेल्यानंतर का होईना किमान तू 6 दिशांची पूजा करशील असं मला वचन दे. ह्याला वाटलं सोपं आहे गणित. तो बोलला ठीक आहे, 6 दिशांची मी पूजा करतो, तुम्हाला वचन देतो. आणि त्यानंतर त्याचे वडील गतप्राण झाले, मृत्युमुखी पडले. आणि मग तो शृगाल जो आहे, तो शृगाल रोज नदीवर जाई पहाटे पहाटे आणि नदीवर जाऊन डुबकी मारे. आताही लोक डुबकी मारतात पहा, जे अंधश्रद्धा पाळतात मानतात असे लोक भारतात आहेत ना. आपण टीका टिप्पणी नाही करत त्यांच्यावर, पण असे लोक आहेत बघा, अंधश्रद्धा बुवाबाजी कर्मकांड यांच्यावर भयंकर विश्वास ठेवणारे. मांजर जरी आडवी गेली आहे तर आम्ही काही लोक पाहतो, सगळीकडे फिरतो ना मांजर. आता मांजर आहे, कोण कधी कोणत्या पुस्तकात लिहिलं, कोणी कधी शिकवलं काय माहिती, अपशकुन झाला म्हणते. काय म्हणते तुमच्याकडे, काय म्हणतात, काय बोलतात तुमच्याकडे? अपशकुन. आता मला सांगा त्या मांजरीचा आणि त्या अपशकुनाचा काय संबंध? आणि मग बैल गाय म्हैस जर आडवी गेली तर मग होणार नाही. एखादा माणूस आडवा गेला, एखादी मोटरसायकल आडवी गेली, एखादी कार आडवी गेली, एखादी रेल्वे आडवी गेली, बस आडवी गेली किंवा उंदीर आडवा गेला, बरं त्याही पेक्षा सूक्ष्म जीवजंतू आडवे जात असतील की नसतील? पण माणूस जेवढा बुद्धिवान आहे, मी काय बोलतो समजते तुम्हाला? माणूस प्राणी जेवढा बुद्धिवान आहे तेवढाच माणसा एवढा अज्ञानी प्राणी या जगात दुसरा कोणता नाही आहे. खरं की खोटं? बघा तुम्ही, मांजर आडवी गेली म्हणते आणि पुन्हा रिटर्न निघते बघा माणूस. अरे आडवे बिडवे जाणारे काही नसते तसं काही. पण सांगतो तुम्हाला, तर तो शृगाल जो आहे तो त्या काळामध्ये वडिलांनी सांगितलंय म्हणून रोज पहाटे नदीवर जाई, ओल्या कपड्यानं डुबकी मारे नदीमध्ये आणि पूर्वेकडे पाही नमस्कार, पश्चिमेकडे नमस्कार, दक्षिणेकडे नमस्कार, उत्तरेकडे नमस्कार, वरती नमस्कार आणि खाली नमस्कार. किती दिशा झाल्या? पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, खालची आणि वरची, 6 दिशा झाल्या. अशी 6 दिशाची रोज पूजा करत होता. या देशातले काही लोक आजही अशी पूजा करतात का नाही? तर ही शृगालाच्या वडिलांनी सांगितलेली पूजा आहे रोज. झालं असं, ऐकता ना, समजतं ना, बोलू ना, मुद्दाम तुम्हाला विचारू बोलतोय. तर मग झालं असं की एक दिवस तो शृगाल असाच नदीवरती आंघोळ करत होता, तो डुबकी मारत होता आणि ओल्या कपड्याने सगळ्या 6 दिशांची पूजा घालत होता. तर मग हे भगवंताने पाहिलं, भगवंताला दिव्य दृष्टीने पाहायचे भगवान बुद्ध. रोज सकाळी भगवंताला दिव्य दृष्टी प्राप्त असते. रोज सांगतो तुम्हाला, अभ्यास करत जा, तुम्ही अभ्यास करत जा. द बुद्धा अँड हिज धम्मा ग्रंथ वाचत जा, त्रिपिटकाचा अभ्यास करत जा. आणि तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तर आपलं द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर वैविध्यपूर्ण विषय आहेत बघा, वेगवेगळ्या प्रकारचे. तुमच्याकडे मोबाईल असेल, अँड्रॉइड मोबाईल असेल, आयफोन असेल, बाबासाहेबांची पुण्याई आहे, भरपूर काय काय आलं. आता टीव्हीला पण कनेक्ट करता येते बघा. हे विनोद जाधव आहेत, हे मलाडला राहतात, हे प्रवचन ऐकत राहतात नेहमी. जयराज जाधव असतील, मकरंद जाधव, हे सगळे लोक जे काही आहे प्रवचन ऐकतात. तुम्ही प्रवचन ऐका, तेव्हा बुद्धाचा धम्म आपल्याला कळेल बघा. प्रवचन नाही ऐकले, उपदेश नाही ऐकले तर भगवान बुद्धाचा धम्म कळेल काय आपल्याला? फक्त जय भीम बोलण्यानं होईल का सगळं काही? हे पांढरे कपडे एक दिवस घातले तर होईल का सर्व काही? फक्त एकच दिवस विहारात आलो आणि एकच वर्षी जयंती साजरी केली, नंतर जैसे थे, काही कळेल का आपल्याला बुद्ध बाबासाहेब?
अभ्यास करावा लागेल. बघा, आम्ही नेहमी सांगत असतो अभ्यास करावा लागेल, प्रॅक्टिकली पण आणि थिअरी पण. अगोदर थिअरी कळलं पाहिजे आपल्याला, तर प्रॅक्टिकली करू आपण. तर मग झालं असं की तो शृगाल असाच एक दिवस नमस्कार करत होता. भगवंताने दिव्य दृष्टीने पाहिलं. भगवान आपले रोज दिव्य दृष्टीने पाहत असायचे की आता कुणाचं पुण्य जागलेलं आहे की ज्यांना मी थोडासा उपदेश जर केला तर त्यांच्यात परिवर्तन होईल. आणि मग भगवंताने पाहिलं आणि पाहिल्यानंतर भगवान बुद्ध गेले त्या दिशेला. शृगालाला नदीच्या बाहेर येऊ दिलं आणि शृगालाला विचारलं की हे तू काय करत आहेस? आता मी पाहिलं तुला की तू सगळ्या 6 दिशांची पूजा करत होता ओल्या कपड्याने, तर तू हे कशासाठी करत आहेस? कशासाठी करत आहेस? तर तो म्हणाला की भगवान असं असं झालेलं आहे, माझ्या वडिलांनी मला माझ्याकडून वचन घेतलं आहे आणि त्यामुळे वडिलांचं वचन पूर्ण करण्यासाठी म्हणून मी ऐकत आहे. तर भगवंताने विचारलं त्याचा अर्थ तू माहीत करून घेतला का? 6 दिशांची पूजा करणे म्हणजे काय? तर तो म्हणाला भगवान मी तर हा प्रश्न विचारला नाही आणि माझ्या वडिलांनी पण मला सांगितलं नाही, ते गतप्राण झाले. पण तुम्ही भगवान मार्गदाता आहात, मी विनंती करतो आपणास, जर तेवढं तुम्ही मला विश्लेषण सांगितलं केलं तर माझ्यावरती अनंत उपकार होतील. आणि मग भगवंताने त्याला 6 दिशांची पूजा कोणत्या, कशी आणि का करावी, त्याचं फळ कोणतं, याचा भगवंताने पूर्ण डिटेल्स मध्ये उपदेश केलेला आहे. तर तो उपदेश मी काही सांगत नाहीये, आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनल वरती आहे. पूर्व दिशा कोणाला समजावं, त्याची पूजा कशी करावी, त्याचं फळ कोणतं, पश्चिम दिशा कोणती, कशी करावी त्याची पूजा, त्याचं फळ कोणतं, अशा 6ही दिशा कोणत्या नेमक्या, त्याची पूजा कशी करावी, त्या पूजेचं फळ काय आहे, याच्याबद्दलची इतंभूत माहिती भगवंतानं आपल्या सिगालोवाद सुत्त, आमचं पुस्तक पण आहे बघा, सुखी जीवन कसे जगावे, त्या पुस्तकामध्ये सुद्धा आम्ही हे सिगालोवाद सुत्त मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन करून सांगितलेलं आहे. तर मी तुम्हाला हे यासाठी सांगतो की तो शृगाल होता, अगोदर होता असा, नंतर मात्र त्याला समजला धम्म आणि नंतर तो बुद्धाला शरण आला, धम्माचं आचरण करत होता. तर ते जे 2 व्यापारी होते ना, त्याच्यावरून मी हे सांगत होतो. तर ते जे 2 व्यापारी होते, एक व्यापारी होता दारू पिणारा, आणि जो दारू पिणारा होता ते लोक बेहोश असतात बघा. आता मी मगाशी म्हणालो त्या शृगालाला उपदेश करत असताना दारू प्राशन करण्याचे दुष्परिणाम कोणते हे भगवंताने सांगितलेलं आहे बघा. आणि त्यामुळे तो व्यापारी एक दारू पिणारा होता, तोही बसला असा, प्रवचन भगवंताचं सुरू होतं आणि त्याचा मित्र पण बसला होता त्याच्या शेजारी. तर मित्र चांगल्या विचाराचा होता, तो खुश होत होता, भगवान बुद्ध उपदेश देत आहेत, अरे बाप काय बुद्धाची वाणी आहे, आपल्यामध्ये बदल घडून आणू शकते, परिवर्तन घडून आणू शकते, आपण भगवंताला शरण गेलो पाहिजे, बुद्ध महान आहे, त्यांचा धम्म महान आहे, त्यांचा संघ महान आहे, असं त्या एका मित्राला वाटत होतं मनात. आणि जो दुसरा मित्र होता वाह्यात गेलेला, जो आचरणिक नव्हता, जो दारू पिलेला होता, तो मात्र त्या आपल्या दुसऱ्या चांगल्या मित्राला म्हणत होता की राजाला काही काम धंदा नाही आहे, राजानं भगवान बुद्धाला आणि त्यांच्या भिक्षू संघाला असंच बोलावलंय, राजा वेडा आहे. समजते तुम्हाला मी काय म्हणतो? मत कसे वेगवेगळे असतात, विचार कसे वेगवेगळे असतात बघा. माणसंच आहेत पण विचार प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत, प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळे आहेत. एक तो व्यापारी जो भगवंताची राजाची प्रशंसा करत होता तिथे बसून, आणि दुसरा त्याचाच मित्र व्यापारी असलेला तो राजाची निंदा करत होता आणि भगवान बुद्धाची पण निंदा करत होता, त्यांच्या भिक्षू संघाची पण निंदा करत होता. प्रवचन आटोपल्यानंतर दोघेही निघाले जिथे ते थांबले होते. गेल्यानंतर मग बघा कर्माचं पण फळ सांगितलं त्याच्यामध्ये. जो भगवंताला नाव ठेवत होता, निंदा करत होता, चहाडी करत होता, राजाची पण निंदा करत होता, तो जो दारू पिणारा व्यापारी होता, हे दोघेही आपल्या पालावरती जिथे त्यांचं राहण्याचं ठिकाण होतं ना तिथे गेले. हा दारू पिणारा गाड्या, बैलगाडी समजते ना, बैलगाडी जाण्याचा मार्ग होता बघा त्या काळामध्ये, आताही असतो गावाकडे बैलगाडी, बैल बरोबर त्याच मार्गाने चालतात बघा, त्याचा मार्ग बरोबर बनलेला असतो, ती चाकं जी असतात ती बरोबर ठराविक ठिकाणावरूनच जातात आणि वारंवार गेल्यामुळे तो रस्ता तसा तयार होतो. तर हा दारू पिणारा जो व्यापारी होता ज्याने भगवंताची राजाची निंदा केली, हा नेमकं दारू प्राशन केल्यामुळे आणि एक तर त्याने भगवंताची निंदा केली होती, तर त्या बैलगाडीच्या त्या रस्त्यामध्ये हा पडला आणि पडून तसाच राहिला. दुसरा जो होता तो मात्र
अंधार होता, तो बाजूला जाऊन झोपला. सकाळी सकाळी 4 वाजता बैलगाड्या निघाल्या. 500 बैलगाड्या होत्या. किती? 500 बैलगाड्या होत्या, पूर्ण माल भरून. हा दारू पिऊन झोपलेला होता. सगळ्या गाड्या त्याच्यावरून सकाळी सकाळी गेल्या आणि तो जाग्यावरती गतप्राण झाला. ही काल्पनिक स्टोरी सांगत नाहीये मी तुम्हाला, भगवंताच्या काळात घडलेली ही घटना आहे. तुम्ही बौद्ध इतिहास जर वाचाल, उपदेश ऐकत असाल तर तुम्हाला हे समजते. मी यासाठी म्हणून सांगितलं तुम्हाला हे, की आजही अशी काही लोक आहेत की ज्यांना बुद्धाचा धम्म, बाबासाहेबांचा विचार खूप आवडतो. आणि ती लोक सुद्धा बाबासाहेबांनी एवढे अनंत उपकार केले, बुद्धाचा धम्म दिला म्हणून बाबासाहेबांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतात, बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर प्रामाणिकपणे चालतात. पण काही काही लोक आजही 70 वर्ष होत आहेत बुद्ध धम्माची दीक्षा घेऊन आपल्याला. किती किती 70. 1956 ते 2026 बघा. म्हणजे गेलेली विजयादशमी 69वी होती, आता येणारी 70वी विजयादशमी असेल. म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 जर आपण गणित केलं तर जवळपास 70 वर्ष होत आहेत. या 70 वर्षांचं आपण जर सिंहावलोकन केलं, मागे वळून पाहिलं, तर भौतिकदृष्ट्या बाबासाहेबांनी तर भरभरून दिलं बघा आपल्याला. ज्यांना कवडीची किंमत नव्हती, ज्यांना स्वतःचे घरे नव्हते, एकदम हाल अपेष्टा सहन करणारी जी माणसं होती, कुठल्याही प्रकारचे मानवाधिकार ज्यांच्या वाट्याला नव्हते, शिक्षण नव्हतं, शिक्षणापासून वंचित होते, नोकरी नव्हती, शहरात येऊ दिल्या जात नव्हतं, राहू दिल्या जात नव्हतं, आज मात्र तीच माणसं बाबासाहेबांच्याच पुण्याईमुळे गावातही बंगला आहे आणि मुंबईतही बंगला आहे. आहे की नाही? कुणाची कमाई आहे? कुणाची देण आहे? सोन्याचा धूर निघतो झोपडीत माझ्या, मजला सलाम करतो तो दिल्लीचा राजा, मजला सलाम करतो तो दिल्लीचा राजा. भीमलेखनीची ही धार, क्रांतीची झाली तलवार, क्रांतीची झाली तलवार. भीमलेखनीची ही धार, भीमलेखनीची ही धार. कोणामुळे झालं हे? सोन्याचा धूर कोणामुळे निघतोय? त्या बाबासाहेबांमुळे निघतोय. याची आपण सदैव जाणीव ठेवली पाहिजे आणि स्वतःला बौद्ध बनविण्याचा आपण कसोशीने प्रयत्न केला पाहिजे. बौद्ध होणं म्हणजे काय? तर पंचशील पालन करणं म्हणजे बौद्ध होणं आहे बघा. किमान रविवारी विहारात जाणं म्हणजे बौद्ध होणं आहे बघा. आपल्या आचरणामध्ये, वर्तनामध्ये सुधारणा करून आणणं, त्याला बौद्ध होणं म्हणतात. हिंसेच्या प्रवृत्तीपासून अलिप्त राहणं, चोरीच्या प्रवृत्तीपासून अलिप्त राहणं, व्याभिचाराच्या प्रवृत्तीपासून अलिप्त राहणं, खोटं बोलणं, निंदा करणं, व्यर्थ बडबड करणं, शिवीगाळीची भाषा वापरणं, ह्याच्यापासून अलिप्त राहणं, त्याला बौद्ध म्हणतात बघा. दारू, गांजा, बिडी, तंबाखूचं सेवन करण्यापासून अलिप्त राहणं, त्याला बौद्ध म्हणतात बघा. आणि आज जर आपण ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला तर काही काही ठिकाणी अत्यंत वाईट परिस्थिती आहे बघा. आहे ना? लोक सांगतात बघा, दारू पिणाऱ्या लोकांचे किती हाल होतात, किंवा ते लोक घरच्या लोकांनाही परेशान करतात आणि समाजातल्या लोकांनाही परेशान करतात. आम्ही पाहतो समाजामध्ये, म्हणजे आपल्याच समाजाची गोष्ट नव्हे, काही काही ठिकाणी दारूमुळे पूर्ण जीवन उद्ध्वस्त झालं बघा. काही काही लोकांचं खाऊन पिऊन मुलं बाळ त्यांचे वाऱ्यावरती जातात बघा. कमवता येत नाही त्यांना, स्वतःला आरोग्य त्यांचं ढासळून जाते पूर्णपणे. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी आपल्याला ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या त्याच्यामध्ये सुद्धा दारू प्राशन करू नये असं एक प्रतिज्ञा दिलेली आहे बघा. आम्ही हे पाहतो आणि म्हणून बोलतो, समाजामध्ये अशी परिस्थिती आहे बघा. तंबाखू खाणारे लोक, गुटखा खाणारे लोक म्हणा, किंवा पती पत्नी म्हणून व्यवस्थित न वागणारे लोक आहेत, आई वडिलांची सेवा न करणारे काही लोक आहेत, समाजामध्ये न बसणारे न उठणारे पण लोक आहेत. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे आणि स्वतःला चांगलं बनवलं पाहिजे. जी विवाहित लोक जर दारू पित असतील, त्यांना होणारी मुलं नाही दारू पिणारी निघली तर आपलं नाव बदलून ठेव बघा. तुम्हाला सांग, कारण जी मुलं असतात घरातली, कोणाचं अनुसरण करतात? कोणाचं? आई वडिलांचं अनुसरण करतात म्हणजे करतात बघा. ह्याचा तुम्हाला अनुभव आहे, तुम्ही गृहस्थ लोक आहात. बाबासाहेबांनी पण सांगितलं
की मी जो काही घडलो आहे, मी जो काही उच्च विद्या विभूषित बनलो आहे, मला जे शिक्षणाची गोडी निर्माण झाली आहे, किंवा मी जे धर्मांतर करू शकलो, माझ्यामध्ये जो धार्मिक पिंड निर्माण झाला, याचं सर्वस्वी श्रेय जर कुणाला द्यायचं झालं तर बाबासाहेब म्हणाले ते माझ्या वडिलांना. माझे वडील आदर्श वडील होते बघा, आदर्श बाबा होते. ते कधी कोणतं व्यसन त्यांनी केलं नाही. हालाकी ते सुभेदार होते, मिलिटरी मॅन होते ना बाबासाहेबांचे वडील, पण त्यांनी कधी मादक द्रव्याचं सेवन केलं नाही, कधी तंबाखू खाला नाही, कधी गुटखा खाला नाही, कधी कोणाला शिवीगाळ केली नाही, कधी कोणाबरोबर भांडण नाही. आपल्या परिवाराला, मुलाबाळांना चांगले संस्कार दिले. 14वे रत्न होतं बाबासाहेब. किती किती 14वे. आणि 14वे रत्न असताना देखील आपल्या मुलांना वाह्यात जाऊ दिलं नाही बघा. कारण बाप एक नंबरी होता बघा, एक नंबरी सोनं होतं ना. माय बाप, माता पिता जर आदर्श असतील तर आपल्या अवलादी, संतान किंवा मुलं बाळा ज्याला म्हणतो आपण, ते व्यवस्थित निघतील की नाही. पण मुलांच्या समोरच बाप दारू पिऊन येत असेल, तुम्हाला हे तिखट वाटत असेल, पण हे लय डेंजर आहे बघा. तुम्हाला सांग, कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत बघा ह्या सगळ्या गोष्टींमुळे. समाजामध्ये सुद्धा अत्यंत वाईट वातावरण निर्माण होत आहे, हे आम्ही पाहतो आहे आणि म्हणून त्याच्यावरती बोलतो. ह्यामध्ये पण धम्मच आहे बघा. कारण दारू पिणारी लोक जी असतील, तंबाखू खाणारी जी लोक असतील, गुटखा खाणारी जी लोक असतील, उद्धट लोक असतील, अहंकारवाली, इगोवाली जी लोक असतील, ऍटिट्यूड वाली जी लोक असतील, ती लोक स्वतःचाही घात करतात आणि इतरांचाही घात करतात. त्यांच्या परिवाराचाही नाश होतो आणि समाजाचाही नाश होतो. म्हणून भगवान बुद्धांनी ह्याच्यावरती भर दिला बघा. हे 5वं सील जर पालन करता येईल तर बाकी 4 सील पालन करू शकतात. हे 5वं सील जे कोणी तोडत असतील ते हिंसा करू शकतात, चोरी करू शकतात, व्याभिचार करू शकतात, खोटं बोलू शकतात, चुगली करू शकतात, निंदा करू शकतात, व्यर्थ बडबड करू शकतात, शिवीगाळ करू शकतात बघा. आणि त्यामुळे यावरती मी भर देतो आहे. आणि त्यामुळे तुम्ही, तुमच्याकडे असेल नसेल काही माहिती नाही, आम्ही पहिल्यांदाच आलो, परंतु आम्हाला पूर्ण खात्री आहे का कोकणात काही असं काही नाही की दारू पित नसतील लोक. पितात लोक दारू, म्हणून हे बोललोय तुम्हाला. तर बघा, बुद्धाचा धम्म आचरणिकच आहे, तो अवघड आहे बघा. बुद्धाचा धम्म कसा आहे? अवघड आहे, तो आचरणिक आहे, फार अवघड आहे. आचरण करण्याला सांगतो ना, बाकी ठिकाणी तसं नाही आहे. इकडे आचरण आहे, हे करायला पाहिजे, ते नाही करायला पाहिजे, वगैरे वगैरे शिकवल्या जाते. आणि त्यामुळे आपल्यामध्ये ह्या चांगल्या गोष्टी जर असतील तर जीवनाचा अर्थ कळतो. कारण जीवन अनित्य आहे बघा. काल आपल्याकडे ते जे बाबा वारले, एक्सपायर झाले. जीवन कुणाचं कधी कुठे बटन दबेल हे सांगता येत नाही बघा. मृत्यू कुणाला कुठे, कधी आणि कसा येईल हे सांगू शकता का तुम्ही? तुमच्यापैकी आहे का कोणी? का तुम्हाला विश्वास आहे का पूर्ण की तुम्ही 100 वर्ष जगाल? म्हणणं वेगळं, म्हणायला तर काही म्हणतो बापा आपण, मीच प्रधानमंत्री, मीच राष्ट्रपती म्हणू शकतो स्वतःला आपण. पण ऍक्च्युअल मध्ये आपण किती वर्ष जगू हे पूर्ण खात्रीने सांगू शकतो काय आपण? सांगू शकतो काय? नाही सांगू शकत बघा. आणि तसंही बाळ आईच्या उदरात असताना पण मरतात बघा. तुम्ही अनुभवत असाल, 1 महिन्याचा मांसाचा गोळा असेल, तो आईच्या उदरात तिथे जाऊ शकतो. 2 महिन्याचा, 3 महिन्याचा, 4, 5, 6, 7, 8, 9 महिने कधी कधी होतात एखाद्या गर्भवती स्त्रीला, आणि काहीतरी प्रॉब्लेम होतो आणि आईच्या उदरातच बाळाचा मृत्यू होतो बघा. आता आम्ही पाहिलं 9 महिने, एका ठिकाणी सांगितली घटना आम्हाला, 9 महिने पूर्ण झाली बघा. बाळ जन्मलं, जिवंत होतं बाळ, परंतु काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि ते बाळ दगावलं. अनेकांच्या वाट्याला अशा घटना येतात बघा. कधी कधी अगदी जन्मल्यावर 2 दिवसाने, कधी 4 दिवसाने, कधी 6 दिवसाने, कधी 15 वाड्यात, कधी 1 महिन्याने, कधी 6 महिन्याने, कधी रांगणारं बाळ. किसा गौतमीचं बाळ बघा. किसा गौतमी माहिती आहे तुम्हाला? श्रावस्ती नगरामध्ये राहत होती. तिला अनेक दिवसानंतर एक बाळ जन्मलं तिच्याकडे. तिला मुलबाळ नव्हतं. कितीतरी दिवसानंतर एक मुलगा जन्मला तिच्या पोटी. तो मुलगा नुकताच चालायला लागला होता. अंगणामध्ये असलेल्या फुलाच्या झाडाचं फूल तोडण्याचं निमित्त त्याचं झालं. तो गेला तिथपर्यंत, त्याला सर्पदंश झाला, साप चावला आणि तो मुलगा तिथे गतप्राण झाला, मृत्युमुखी पडला. ती किसा गौतमी आपल्या बाळाला हातावर घेते आणि भगवान बुद्धांकडे जाते. भगवान बुद्धाला म्हणते की भगवान, माझं बाळ थोड्या वेळापूर्वी हसत होतं, रडत होतं, बोलत होतं. आता ते हसत नाहीये, रडत नाहीये, बोलत नाहीये. आपण भगवान बुद्ध आहात, काहीतरी जादू करा आणि माझं बाळ पहिल्यासारखं मला बनवून द्या.
भगवान बुद्ध म्हणतात ठीक आहे, उपाय कौशल्य वापरतात भगवान बुद्ध. आता मी मगाशी जे म्हणालो ना, चेक करतात, भगवान बुद्ध चेक करत होते. भगवान बुद्धाने तिची मानसिकता चेक केली आणि कळालं भगवंताला की हिला जर डायरेक्ट सांगितलं की बाळ मेलेलं आहे ते काही जिवंत होत नाही तर ही ऐकणार नाही. तर तिला भगवान म्हणतात की हे किसा गौतमी, नगरामध्ये जा आणि एखाद्या घरून मुठभर मोहरी घेऊन ये. इकडे काय बोलतात मोहरीला? मोहरीच बोलतात. जमलं तर मोहरी घेऊन ये. ती लगेच तयार होते जाण्यासाठी. ती जशी उठते आणि जायला लागते, भगवान तिला म्हणतात की हे किसा गौतमी, अशा घरून मुठभर मोहरी घेऊन ये की ज्या घरचं कोणी मेलेलं नाहीये. ती तिच्या तंद्रीमध्ये असते, रडण्याच्या, क्रंदन करण्याच्या. ती निघते, गावात जाते, 2 4 5 6 7 8 घरी फिरते आणि लोकांना बोलते की मला मुठभर मोहरी द्या. भगवान बुद्ध माझ्या बाळाला हसवणार आहेत, बोलक करणार आहेत. लोक देतात मुठभर मोहरी. पण जेव्हा मोहरी घेत असते तेव्हा भगवंताचे शब्द तिला आठवतात. भगवान काय म्हणाले तिला की अशा घरून मोहरी घेऊन ये की ज्या घरचं कधी कोणी गेलेलं नाहीये. ती विचारते तुमच्या घरचं कोणी मेलेलं नाही? तर तिला प्रत्येक घरून उत्तर मिळते. कोणी म्हणते आजी गेली आहे, कोणी म्हणते आजोबा गेले, कोणी म्हणते आई वडील बहीण भाऊ सून सासू सासरे दीर भावजय ननंद, कोणी ना कोणी प्रत्येक घरातून गेलेलं असते. आजही कालही आणि उद्याही असं एकही घर शोधून सापडणार नाही की ज्या घरचं कधी कोणी गेलेलं नाही. आहे का असं कोणी? कोणच नाहीये. जीवनाचा असाच अर्थ आहे. आपल्या प्रत्येकाला सगळं काही मागे सोडून जावं लागणार आहे एक दिवस. ही सत्यता जीवनाची आहे बघा. इथे असताना आपण कितीही हे माझं ते माझं वगैरे वगैरे म्हणू, पण एक दिवस प्रत्येकावर येणार आहे की आपल्याला हे सगळं इथेच ठेवावं लागणार आहे. आम्ही असो का तुम्ही असो, विहार इथेच राहील, आपली वाडी इथेच राहील, आंब्याचे झाड इथेच राहतील, फणसाचे झाड इथेच राहतील. आपण स्मशानात आणि आपली राख झालेली असेल. फोटो ठेवतात फक्त, त्याला हार बीर घातल्या जातो, बाकी कोणी आपल्यासाठी जेवण सोडत नाही. सोडते काय? अरे काहीच सुटत नाही कोणाचं. ही म्हणजे सत्यता आहे जीवनाची. आणि त्यामुळे बुद्धाच्या धम्माचं आपण आचरण केलं पाहिजे, स्वतःमध्ये परिवर्तन करून घेतलं पाहिजे. भगवान बुद्धाचा जो धम्म आहे बघा, भगवान बुद्धांनी या जगाला परिवर्तनाचा उपदेश दिलेला आहे. आपण समता स्वातंत्र्य बंधुभाव आणि न्यायाचा उपदेश भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये केलेला आहे. आणि त्यामुळे भगवान बुद्ध बघा, आध्यात्मिक परिवर्तनातून भगवंताने सामाजिक परिवर्तनाचा संदेश दिलेला आहे. म्हणून अंगुलीमाला सारखे लोक, आम्रपाली, पटाचारा, किसा गौतमी, सम्राट अशोक आताच्या काळात, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा बुद्धाला शरण आले बघा. बुद्धाचा धम्म जो आहे तो बुद्धिवंतांचा धम्म आहे बघा. बुद्धाचा धम्म आयऱ्या गैऱ्या नथू खैऱ्यांना समजत नाही. समजतो म्हणाल का तुम्ही? बिलकुल नाही समजत बघा. बुद्धाचा धम्म समजून घेण्यासाठी बुद्धी असावी लागते बघा. ते पण त्या लेवलची, ही जनरल बुद्धी नाही, ज्याला नॉलेज म्हणतो ना आपण, ते नॉलेज असून चालत नाही. आपल्याकडे विजडम असावी लागते, म्हणजे प्रज्ञा असावी लागते बघा. नॉलेज वेगळं आणि विजडम वेगळं आहे. तुम्ही डिक्शनरीमध्ये पहा, दोन्ही ज्ञानच आहेत. व्यवहारिक दृष्ट्या जर आपण पाहिलं तर दोन्ही ज्ञानच आहेत. काही लोक प्रज्ञेला ज्ञान म्हणतात आणि ज्ञानाला प्रज्ञा म्हणतात. पण तुम्ही जर त्याचे अर्थ पाहिले तर इंग्लिश मधून प्रज्ञेसाठी शब्द वापरला विजडम आणि ज्ञानासाठी शब्द वापरला नॉलेज. माहिती आहे तुम्हाला ही गोष्ट? आणि बाबासाहेब म्हणाले जे विजडम वाले म्हणजे जे प्रज्ञावंत लोक आहेत असतील तेच बुद्धाला समजून घेतील. बाकी ज्ञानवाले तर बापा विचारूच नका. डिग्र्या घेतलेले ते वेगळं, पोटा पाण्यापुरत्या डिग्र्या घेतलेलं, शिक्षण घेतलेलं. आणि बुद्ध धम्मात येण्यासाठी, बुद्ध धम्माचं आचरण करण्यासाठी, स्वतःला चांगलं बनविण्यासाठी, दान पुण्यावरती विश्वास ठेवून दान पुण्य करण्यासाठी, शील पालनावर विश्वास ठेवून शील पालन करण्यासाठी, ध्यानावर विश्वास ठेवून ध्यान करण्यासाठी आपल्याकडे असावी लागते ती प्रज्ञा.
आणि प्रज्ञेला भगवंताने बल म्हटलेलं आहे. प्रज्ञा बल. त्या प्रज्ञेचं बल, प्रज्ञेचा अंकुर प्रत्येकात असतो. तिला विकसित करता आलं पाहिजे, डेव्हलप करता आलं पाहिजे बघा. आणि त्यासाठी आपल्याकडे बुद्ध धम्म संघावर आपली श्रद्धा असावी लागते. म्हणून बाकीच्या गोष्टी किती माहित आहेत आपल्याला, बाकीच्या नॉलेजच्या बाबतीत, ज्ञानाच्या बाबतीत किती गोष्टी माहिती आहे, त्याच्यापेक्षा महत्वाचा आहे आपल्याकडे प्रज्ञा आहे की नाही. आणि म्हणून प्रज्ञावंत आपल्याला होता आलं पाहिजे. बाबासाहेबांच्या वेळेस बाकीचे लोक शिकलेले होते. गांधीजी शिकलेले नव्हते का? होते की नाही? बॅरिस्टर होते ना. नेहरू पण शिकलेले होते. सरदार वल्लभभाई पण शिकलेले होते. भरपूर लोक शिकलेले होते. तुम्ही बघा तर हिस्ट्री वाचा तर तेही लोक शिकलेले होते. पण असं काय त्यांच्याकडे नव्हतं आणि असं काय बाबासाहेबांकडेच होतं? काय होतं आणि काय नव्हतं? काय फरक होता? बाबासाहेबांच्या कम्पेअर मध्ये, बाबासाहेबांच्या तुलनेमध्ये इतरांकडे काय नव्हतं? इतरांकडे प्रज्ञा नव्हती आणि बाबासाहेबांकडे प्रज्ञा होती. म्हणून बाबासाहेब MA PhD DSc LLD डिलीट बॅरिस्टर अशा 32 डिग्र्या घेऊनही या जगाचं सगळं नॉलेज त्यांना होतं, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये प्रज्ञा होती. म्हणून योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय, कुशल काय, अकुशल काय, पुण्य काय, पाप काय, यातला फरक इतरांना नाही समजला. ह्यातला फरक फक्त बाबासाहेबांना समजला. कारण आपले बाबासाहेब बोधिसत्व होते आणि प्रज्ञा सूर्य होते. म्हणून त्यांनी बुद्धाचा धम्म स्वीकारला. इतरांना ती हिंमत नाही झाली. तसं तर नेहरूंनाही बुद्ध प्रिय होते, गांधीजींनाही बुद्ध प्रिय होते. पण बाबासाहेबांनी जे करून दाखवलं, बाबासाहेबांनी जे न भूतो न भविष्यती, रक्ताचा एकही थेंब न सांडवता इथे धम्म क्रांती घडवली, लक्षावधी लोकांना बुद्ध धम्मामध्ये आणलं, हे इतर कुणालाही जमलेलं नाही. ते फक्त बाबासाहेबांनाच जमलं. कारण बाबासाहेब हे प्रज्ञा सूर्य होते, प्रज्ञावंत होते. आणि आपल्याला सुद्धा प्रत्येकाला प्रज्ञावंत बनावं लागेल. तेव्हाच्या बुद्ध धम्माच्या नावेमध्ये, प्रवाहामध्ये आपण उतरू शकतो आणि मार्गक्रमण करू शकतो. आणि त्यासाठीच आपल्याला बुद्ध धम्मावर, संघावर श्रद्धा ठेवावी लागेल आणि श्रद्धेच्या योगे वाटचाल करावी लागेल. आणि म्हणून आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनाच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून तथा भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून आपण भिक्षू संघाला इथे बोलावलाय. आणि भिक्षू संघाला बोलून ही धम्मदेसना बऱ्याच वेळेची आपण ग्रहण करताय. आम्ही पहिल्यांदाच इकडे आल्या कारणाने आम्ही बोलण्यामध्ये म्हणजे आम्हाला वाटते की बा किती सांगू, पण त्याची पण लिमिट आहे. घोंगडी वाल्यासारखं होता कामा नये. म्हणून आम्ही काय आता आधीच बोलत नाही, कारण आम्हाला पण पुढे निघायचं आहे आणि बोलायचं तर रोजच आहे आम्हाला. त्यामुळे आम्ही इथे थांबतोय. जयराज जाधव असतील, मकरंद जाधव, विनोद जाधव, अविनाश जाधव आणि सगळेच आपण आम्हाला इथे निमंत्रित केलाय. निश्चितच भिक्षू संघाची ही धम्मदेसना आपल्याला एक नवी ऊर्जा, एक नवी दिशा देण्यासाठी प्रेरित करेल. आणि आपण सर्वजण बुद्ध धम्माच्या मार्गावरती चालाल. बाबासाहेबांच्या मिशनसाठी आपली बुद्धिमत्ता, आपला वेळ आणि आपला पैसा खर्च कराल. कारण बाबासाहेबांचं मिशन, त्यासाठी वेळही आपल्याला देता आला पाहिजे. बाबासाहेबांच्या मिशनसाठी आपली बुद्धिमत्ता पण आपल्याला खर्च करता आली पाहिजे. आणि बाबासाहेबांच्या मिशनसाठी आपल्याला पैसाही खर्च करता आला पाहिजे. कारण बाबासाहेबांनी तर भरभरून दिलंय, पण आपण काय देतो बाबासाहेबांच्या समाजाला परिवर्तनासाठी, हा पण मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. नाही तर मी मघाशी पण म्हणालो आणि रोजच सांगतो लोकांना, फक्त जय भीम बोलणं आणि आपल्या पुरतच जीवन जगणं ह्याला काही अर्थ नाही. बाबासाहेबांनी जबाबदारी दिली आहे. भिक्खूंवरती जेवढी जबाबदारी आहे, भिक्खुनींवरती जेवढी जबाबदारी आहे, तेवढीच उपासक आणि उपासिकांवरती सुद्धा जबाबदारी आहे. आपण बौद्ध आहोत, इतरांपेक्षा वेगळे आहोत. आणि म्हणून आपल्याला पंचशील 22 प्रतिज्ञांचं पालन करत करत बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करता आला पाहिजे. यासाठी म्हणून ही धम्मदेसना आपल्याला निश्चितच प्रेरित करेल, अशी एक मंगल कामना व्यक्त करून माझ्या शब्दांना इथे मी पूर्णविराम देत आहे. औरंगाबाद शहरामध्ये सिडको कडून आपण प्लॉट विकत घेतला आणि त्या विकत घेतलेल्या प्लॉटवरती 4 माळ्याचं द ग्रेट हॅपीनेस टॉवर आपण समाजाच्या स्वेच्छादानातून उभं करीत आहोत. त्याची उभारणी करणार आहोत. कुणाला त्यासाठी वर्गणी वगैरे किंवा वैयक्तिक कोणाकडे जाऊन आपण काही मागणार नाही आहोत. कोणी बिलकुल ज्याला इच्छा होईल
आपण विटा दान दिल्या पाहिजे. ज्या किती परिस्थितीनुसार ते विटा दान देतील, ज्यांना सिमेंट दान द्यायची ते सिमेंट दान देतील, ज्यांना रेती दान द्यायची रेती दान देतील, ज्यांना लोखंड दान द्यायचं लोखंड दान देतील, किंवा बिल्डिंग साठी इमारतीसाठी जे जे म्हणून लागेल ते स्वेच्छेनं जे दान देतील त्यांचं दान स्वीकारल्या जाईल. मग ते मजुरीसाठी आर्थिक दान असेल किंवा जे कुठलं दान असेल, पूर्ण इमारत होईपर्यंतचं, तर समाजाच्या स्वेच्छा दानातून इमारत उभी राहील. भिक्षू संघाला ती अर्पण केल्या जाईल, तिचं लोकार्पण होईल. समाजाने जर साथ दिली आणि समाज फार चांगला आहे हे आम्ही अनुभवत आहोत. कोणाला मागायची गरज नाही आहे वैयक्तिकरित्या, कोणाला जाऊ कोणाकडे वर्गणी वगैरे मागायची. लोक फार चांगले आहेत. लोकांमध्ये आता परिवर्तन होत आहे. आम्ही पाहतोय गावोगावी खेडोपाड्यात शहरात तिकडं तिकडं जातोय, प्रचंड गर्दी करतायत लोक. जे इच्छुक दानदाते आहेत ते आपल्या परिवाराकडून, आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ असेल किंवा घरातलं कोणी गेलंय त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ असेल, हे जे काही मटेरियल लागणार आहे, आपल्याला सामान साहित्य लागणार आहे बांधकामासाठीचं, ते तुम्ही दान देऊ शकता. आमचे कपिल सातदिव साहेब आहेत, त्यांचा स्क्रीनवर नंबर येतो, तर त्यांच्याशी संपर्क साधावा. आपला जो 9890437445 हा फोन पे गुगल पेचा नंबर आहे. त्याचबरोबर चॅनलवरती आपल्या अकाउंट नंबर आहे आपल्या संस्थेचा, त्या अकाउंट नंबरवरती सुद्धा आपण दान पाठवू शकता. किंवा कधी कधी नंबरवरती मला वाटतं काही लिमिट वगैरे दाखवते, काही उपासक सांगतात तसं, तर ते लिमिट दाखवत असेल तर स्कॅनर जे आहेत आपले, त्या स्कॅनरवर स्कॅन करू शकता. किंवा संस्थेचं जे अकाउंट आहे त्या अकाउंटवर सुद्धा तुम्ही दान देऊ शकता. इच्छुक श्रद्धावंतांच्यासाठी लोक विचारतात म्हणून आता बोलण्याच्या ओघामध्ये मी हे सांगत आहे. सांगण्याचा हेतू एवढाच आहे, तन्मन धनाने बांधकामासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण करण्याच्या उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या या कामासाठी आपण सहकार्य कराल ही एक धम्म भावना ठेवून माझ्या शब्दांना पूर्ण विराम देत आहे. भवतो सर्वमंगलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. जय भीम. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.